तर आज होते आमच्यावाल्या कॉलेजमध्ये कबड्डीच्या स्पर्धा, त्यासाठी आम्ही सकाळ सकाळी आवरून सगळे निघालो कॉलेजला. मैदानावरती गेल्यावर असले पैलवान खेळताना बघितलं, माडोक्यात एकच विचार आला, अरे यांची मॅच आपल्यासोबत लावली, आपलं काय व्हायचं? काय नाही होणार, कारण की स्टेडियम मध्ये आपल्याला बघायला आलेले एवढे प्रेक्षक वर्ग आणि त्यांचा भेटलेला आपल्याला प्रतिसाद एवढं बघून आपला कॉन्फिडन्स लेवल एकदम हाय झाली आणि डायरेक्ट मैदानामध्ये एंट्री टाकली. विशेष म्हणजे याच्या आधी कधी ग्राउंडवरती प्रॅक्टिसला न उतरणारी टीम डायरेक्ट मॅच मध्ये उतरल्यामुळे आमच्याला असं काहीतरी हाल झालं. पहिल्याच रेड मध्ये मला उचलून बाहेर केलं. आता खरं तर मॅच मध्ये मनोरंजनाची पण काही कमी नव्हती. रेडर आला आणि डायरेक्ट हात बांधून उभा राहिला. ते म्हणतात ना, कॉन्फिडन्स पाहिजे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही. त्याच्यामुळे असं काहीतरी होतं. ओव्हर कॉन्फिडन्स पाणी पाणी झाल्यानंतर आपले मित्र काही चेअर अप करायला मागे नाही हटती. मॅच मध्ये लीड पूर्णपणे आमच्याकडे आलेली होती, त्यामुळे आम्ही टाइमपास करणार होतो रेडला, पण त्यांच्या डिफेन्सला गरज होती पॉईंटची, त्यामुळे त्यांनी ऍडव्हान्स टॅकल केली आणि आम्ही ती मॅच जिंकलो. त्यानंतर आमचा सेमीफायनलचा टॉस झाला आणि आम्ही टॉस पण जिंकलो. आता कॉलेजच्या मॅचेस म्हटलं मध्ये मध्ये असले राडे तर होणारच. आपले टीम मधले पोरं तर 100% योगदान देत होते खेळामध्ये, पण ते म्हणतात ना, प्रॅक्टिस नसली का काहीच नाही होत. त्यामुळे असल्या छोट्या मोठ्या चुका होत राहायच्या. केलेल्या चुका सुधारून त्यानंतर केलेला कमबॅक जो करू शकतो तोच खरा प्लेअर असतो. आता ब्लॉगच्या सुरुवातीला जो सुपर रेडचा व्हिडिओ टाकला होता ना, तो आपल्यावालाच होता. त्याचा रिकॅप तुम्ही परत एकदा बघू शकता. एवढी बारी मारलेली डुबकी आणि त्यात स्टाईल मध्ये उठणं, हे केल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल एकदम ढगात. मला असं वाटतं माझाच नाही तर आख्या टीमचा पण कॉन्फिडन्स लेवल एकदम ढगात गेलेली, कारण की डिफेन्स पण एकदम भारी काम करत होता ना, आपली रेड पण एकदम चांगल्यापैकी चालू होती. ते म्हणतात ना, सगळ्या गोष्टींसोबत नशिबाची पण साथ लागती, ती नव्हती आमच्यासोबत. त्यामुळे आम्ही ती मॅच हारलो आणि कबड्डीचा प्रवास आमचा इथं संपला.